महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रत्नागिरी जिल्ह्याला निरीक्षक म्हणून शशांक पावसकर साहेबांना या रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यावर आढावा बैठक घेणे, कार्यकर्त्यांशी चर्चा करणे, आपल्याला जिल्हाध्यक्ष पण आहे, नवीन जिल्हाध्यक्ष नेमणुका करणे, तसेच कार्यकर्त्यांना पक्ष आणि संघटना वाढीसाठी जे जे पक्षाला आपल्याला अपेक्षित आहे किंवा आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत आपण कार्यकर्त्यांनी सांगायचं आहे की जेणेकरून काही आपण एकमेकांच्या विरोधी किंवा कोणी जुनं काय केलं याच्या टीका न करता आत्ताच्या परिस्थितीतून आपला पक्ष रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात सगळीकडे तशा पद्धतीने वाढ करेल याबद्दलच आपण बोलायचं आहे। आणि आपले जे मनोगत आहे प्रत्येकानं बोलण्याची संधी देत आहेत ते आपण 2-2 मिनिटात पक्ष संघटना बळकटीवर आणि वाढवण्यासाठी बोलावं। उपनगराध्यक्ष कबीर कांबळे मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो। आपण इथं आलात खरोखर आनंद झाला आणि कुठेतरी काँग्रेसचा जे पद एवढे दिवस रिकाम आहे ते भाजपच्या दिशेने काहीतरी वाटचाल चालली याचं समाधान आहे। साहेब सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत, काम करताना आम्हाला ह्या सर्व राजकारणामध्ये आम्ही जेव्हा काम करत असतो, आता मी गेल्या निवडणुकीत आत्ताची आमदारकीची निवडणूक झाली, माझ्या प्रभागामध्ये 4 बूथ येतात, या 4 बूथमध्ये विरोधकाला 2 अंकी मतं पडली, याचा रोष आमच्यावर, याचा त्रास आम्हाला धंद्या व्यवसायापासून त्रास होतो आणि हा आम्ही ओढत असतो। का ओढतो तर आमची पक्ष संघटना एक मनापासून आम्ही काम करत असतो। गेल्या वेळी जेव्हा माझ्याबरोबरचे 4 नगरसेवक सोडून गेले, 15-15 लाखाचं आमिष होतं की फसवणाऱ्यापेक्षा फसणारा हा जरा हुशार असा आहे की नाही याची मला आता मी हे बोलतोय, कारण की जो कोणी जिल्हाध्यक्ष वगैरे वगैरे ह्या पदावर लोक येतात तर त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे, मी हे मनापासून बोलतोय साहेब, तुम्ही तिथपर्यंत पोचवा, कोणावर वाईट वाटलं राग आला मला काही नाही, मला काँग्रेसच्या पलीकडे काय घेणं देणं नाही, मला उद्या तिकीट नाही दिलं तरी सुद्धा चालेल, काय अडचण नाही, कारण की ही व्यथा आहे ही सगळ्यांची जे प्रामाणिकपणे काम करण्याची व्यथा आहे। पक्षामध्ये काय चाललेलं आहे की हा ओसाड गावचा पाठीवरती चाललेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। ओसाड गाव आहे, ओसाड राहिला तर वाथरात वेगळी काय शाही, ही जी पद्धत आहे ही कुठेतरी आपल्याला खोडून काढली पाहिजे, अन्यथा पक्ष वाढणार नाही। आणि मूळ इथेच आहे त्या पदावर बसायचं, कारण की जिल्हाध्यक्ष काँग्रेस या पक्षाचं जिल्हाध्यक्ष हे लहान पद नाही, ते पद घेतल्यानंतर त्याला राष्ट्र पातळीवर सुद्धा मान सन्मान मिळतोय, तो कलेक्टरकडे गेलो तरी मान सन्मान मिळतोय, आपल्या आघाडीच्या कुठल्या कार्यक्रमात गेला तर मान सन्मान मिळतोय। या मान सन्मान मिळवण्यासाठीच फक्त जर कोणाला पद घ्यायची असतील तर त्याला काय अर्थ नाही राहिलेला। जिल्हाध्यक्ष पद, या जिल्हाध्यक्ष पद आज लोकांची अपेक्षा काय आहे, आज लोक पैसे रमतात, स्पष्ट सांगतो आज पैशावर सगळं चाललेलं आहे खेळ। आपला कार्यक्रम आपल्या पक्षाचा आहे म्हणून मी इथे बिनधास्त बोलतोय, आज पैशाला महत्व आहे, नुसते पैसेवाले असून चालणार नाही तर पैसे खर्च करण्याची दानत असली पाहिजे। ही पैशावाला 4 गाड्या घेऊन येतात, लोक दरवाजे उघडतात, जिल्हाध्यक्ष साहेब आले, काय त्याचा उपयोग नाही त्या पक्षाला, तर लोकांच्या सुखादुखात, लोकांच्या मैतावर, लोकांच्या अडीअडचणीला, लोकांना पोलीस स्टेशन मध्ये, लोकांना तहसीलदार, लोकांना कलेक्टरच्या ऑफिस मध्ये जातील तिथं जाऊन पोहोचलं पाहिजे तर तुमचा पक्ष वाढेल। असंच वाढणार आहे का? कधीतरी 4 महिन्यांनी यायचं, 6 महिन्यांनी यायचं, एक मीटिंग लावायची, 4 लोक जमा करायची
आणि फोटो काढायचे. प्रदेशवरून कुठला तरी कार्यक्रम आला, एक बॅनर लावायचा, फोटो काढायचा, 10 लोक जमा करायचे, फोटो पाठवून द्यायचं, मी काम केलं. तर ही पद्धत कुठेतरी थांबली पाहिजे. ही आपण स्वतःची, तुमची आमची स्वतःची फसवणूक आहे. मग ते प्रदेशचे लोक असतील किंवा राष्ट्र पातळीवरचे लोक असतील, ते स्वतःची फसवणूक आणि स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि खरोखर लोकांना वेळ देणारा, वेळ प्रसंगी आपल्या खिशात हात घालणारा आणि त्याच्याच बरोबर आपल्या विचारधारेसाठी समोरच्या माणसाशी लढणारा, घाबरणारा नव्हे, त्याची विचारधारा आपली प्रकट करणारा माणूस असला पाहिजे. तरच ह्या आपल्या ह्या जिल्ह्यामध्ये आपल्याला काँग्रेस वाढवता येईल. आपण इथे आलात वाटला, आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं, त्याबद्दल आभार आहे. नमस्कार. आता आमचे मित्र तुमचं नाव मी संजय जाधव, बँकेचा उपाध्यक्ष आणि प्रदेशचे ओबीसी विभागाचे सचिव काम करत असताना आता कादी साहेबांनी सांगितलं, खरोखर तर तथ्य आहे. कसं होतं, कार्यक्रमाचे फोटो मारले जातात, वर पोचवले जातात आणि वरच्या लोकांना माहीत नसतं, अक्षरशः फसवणूक केली जाते. वर बसलेला असतो त्यांचा इतर लोकांचा काही देणं देणं असतं, या कोण माहीत पण नसतात. वर्षात जेव्हा तुम्ही लोक म्हणजे वरचे लोक येतात तेव्हा हे फक्त बरोबर असतं. त्यांना ग्राउंड लेवल पक्ष वाढवणे ही त्यांच्या नसानसात नाही आहे. आता आपण कोणाला उमेदवारी दिली असेल, काय दिलं तरी विश्वासात घ्यायचं असेल तर हा त्यांच्यात कन्सेप्ट नाहीच. आम्ही म्हणजे पक्ष म्हणजे आम्ही मालकी, आणि हे आपल्या सोयीचे असेल तर बोलल्याप्रमाणे खिशातले पैसे खर्च करणारा, ग्राउंड लेवलवर काम करणारा, तसं वरच्या लेवलवर काम करणारा, सगळ्यांचे समन्वय साधणारा माणूस आपल्याला हवा आहे. आणि ते करताना खरोखर पक्ष वाढेल. लोकांच्या बऱ्याचशा मनात काँग्रेसचे विचार चांगले आहेत, जागृत लोक कंटाळलेत, पण नेता नाही आहे, मार्गदर्शक कोण नाही, आणि असा करणारा माणूस पाहिजे आणि तो माणूस निवडावा. मी आपल्या माझ्या बुद्धीने एक नाव सांगतो, पवारसाहेब आहेत, ते रिटायर्ड शिक्षक आहेत. खरोखर आता ते शिक्षक रिटायर झाल्यापासून बघतोय ते काम करण्याची पद्धत. सगळ्यांना आम्हाला फोन करणं, घेऊन जाणं, कालपासून बसवणं असेल, गुजरात असेल, कुठे असेल त्या कार्यक्रमाला जाणं आणि मार्गदर्शन करणं. म्हणजे मी माफ करा, मला बरोबर वाटतं ते मी नाव सुचवलं की एकंदरीत असा माणूस मला दिसतोय की तो माणूस खरोखर की पक्ष वाढण्याची गरज आहे, त्या गरजेला उपयुक्त माणूस सध्या नजरेसमोर आहे. त्यांचाही विचार व्हावा. कारण कसं ग्राउंड लेवलच्या लोकांना घेऊन जाणारा पाहिजे, आपल्याला तळागाळातल्या लोकांना पक्ष वाढवायचा आहे, कारण मागणी पूर्ण करायची आहे, फक्त शोबाजी करणारा नको आहे. तेवढं बघून थांबतो. धन्यवाद. माजी नगरसेवक. आज महत्त्वाचं म्हणजे इतक्या वर्षी माझी 81 वर्षी ह्या केंद्र काँग्रेसमध्ये घेतलं. केंद्र काँग्रेसच अशा पद्धतीत आता सांगायचं होतं की कार्यकर्ते पुष्कळ आहे, कार्यकर्ते चिपळूणला खूप आहेत, पण तिथपर्यंत आपल्याला गेलं पाहिजे, त्यांच्याजवळ गेलं पाहिजे, त्यांच्याजवळ जाऊन त्यांना आपण आणलं पाहिजे, त्यांच्याजवळ वागलं पाहिजे, आलं पाहिजे. लोक नाहीत असं नाही, चिपळूण तालुकाच म्हणून काँग्रेसमध्ये असं माझं म्हणणं आहे, पण तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे. कमिट्या समित्या सगळ्या झाल्या पाहिजेत, ह्या गोष्टी सगळ्या विचार करून आपण सगळ्या, त्याशिवाय नवीन काहीतरी कार्यक्रम काँग्रेसचे आले पाहिजेत, ते आपण घेतले पाहिजेत, ते केले पाहिजेत. आणि अशा पद्धतीने एकंदरीत आपण सगळ्यांना घेऊन बोलून चालून पक्ष वाढवला पाहिजे. नमस्कार. मी महिला तालुका अध्यक्ष, गेले 4-5 वर्ष झाले इथं काम करते. बऱ्यापैकी काँग्रेस अगोदर होतं, पण प्रत्येकजण फक्त स्वार्थासाठी येतो. काँग्रेससाठी येत नाही कोण, फक्त स्वतःचा स्वार्थ असेल तेवढा पुरतच येतो. जर स्वतःच्या स्वार्थासाठी जर प्रत्येकाने काम केलं तर काँग्रेस वाढेल कशी. आणि ज्या वेळेला पद दिलं जातं त्यावेळेला तुम्ही विचारात घेताना खालच्या लोकांची मतं विचारात घेत नाही, वरच्या लोकांची मतं विचारात घेता. जो पैसा असेल किंवा कुणाचा वरतीपर्यंत हात असेल अशा लोकांचा विचार केला जातो. जे ग्राउंड लेवलला काम करते त्यांचा कधीही विचार केला जात नाही. तर माझं असं मत आहे की ज्या वेळेला जिल्हाध्यक्ष निवडता किंवा कुठलंही विचारात घेता त्यावेळेला खालच्या लोकांचं काय मत आहे, त्या व्यक्तीविषयी व्यक्ती काम करते का हे पण पाहिलं पाहिजे. आणि जे आपले आहेत काँग्रेस त्यांना कधीतरी एकत्र बोलवलं पाहिजे, त्यांच्या सुखदुःखात. आता कागदे साहेबांनी सगळं टोटल बऱ्यापैकी त्यांनी सगळं सांगितलेलं आहे, पण तसं जर सगळीच जर असेल तर ती काँग्रेस वाढेल. तुम्ही असं फक्त मिटिंग घेऊन हे करून काँग्रेस वाढणार नाही. माझं पण मत आहे की तुम्ही देताना कोणालाही पद देताना, आता पवार साहेबांचं नाव सांगितलेलं आहे आणि सगळ्यांचंच मत आहे पवार साहेबांना जिल्हाध्यक्षपद द्यावं. महिला जिल्हाध्यक्ष कागरे सरांच्या, जाधव सरांच्या मी सहमत आहे. पवार सरांबद्दल मला सांगण्याचं म्हणजे त्यांची तळमळ आहे, काँग्रेसवाडीची तळमळ असणारा माणूस पाहिजे. आणि त्यांची ती तळमळ आहे, त्यांचे प्रॉपर पोस्ट असतात, जागृती करण्यासाठी, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी त्यांच्या छान छान पोस्ट असतात आणि वैचारिक असतात. तर मी तरी पवारांचं
जुनं ते सुनं म्हणून आपण किती वर्ष तेच करत राहणार आहोत. तर जुनंही जाऊ द्या, मरणाला लावू दे, जाळणी किंवा करून टाका. आपण आता नवीन कोण असतील, नव्याने म्हणजे आम्ही सगळे जोडीदार होतो. आम्ही कार्यकर्ते, काँग्रेस कार्यकर्ते, आम्ही काँग्रेस आम्ही कधीही सोडणार नाही मरेपर्यंत. कारण काँग्रेसची अशी बरीच लोक आहेत की काँग्रेसच पाहिजे, पण त्याचं नेतृत्व करणारा असं जो माणूस चांगला असेल तर त्यामुळे लोक वाटतील. तर मी काँग्रेस जिल्हाध्यक्षासाठी मी TD पवार आणि जे नाव सुचवलं आपल्या लोकांनी त्याच्यासाठी पाठवलं. मी काँग्रेस डॉक्टर सेलच्या प्रदेशावर आहे आणि गेले काही 5-6 वर्ष काय याच्या आधी पण जिल्हाध्यक्षावर होतो. पण एक बघतोय की आपल्याकडे जी तळमळ लोकांच्यात आहे, पण थोडंसं आपलं काही पुढे नेतृत्व व्यवस्थित नसल्यामुळे आपण मागे पडतोय. जसे सर्वांनी आता सांगितलं आहे, आपले शोभा कादरी साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, मॅडम आहेत, आणि सर्वांनी सांगितलं की आपल्याला काहीतरी खंबीर एक कोण ना कोणतरी जर नेतृत्वासाठी पाहिजे, जेणेकरून आपल्याला सगळी आपली खालची ग्राउंड लेवलला काम करायला एकदम मजबूती भेटेल. आणि असा माणूस आणि प्रत्येक क्षेत्रात पाहिजे. आता जर आम्ही बघायला गेलो तर आमचे डॉक्टर सेल जे आहे फार वीक आहे आपल्या इकडे. खरं बोलायला फार वीक आहे, कारण कोण पुढे यायला मागत नाही. आम्ही त्यांच्याकडे जातोय, अप्रोच करतो, पण ते म्हणतात की आम्हाला अप्रोच करतो, पण ते आम्हाला म्हणतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, पण पुढे यायला ना मागत नाही. त्याचं कारणच असं आहे की आपण कुठे ना कुठेतरी कमजोर पडतो, आम्ही पण कमजोर पडतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कोणते चांगले नेतृत्व माणूस जर आपल्याकडे असला तर आपल्याला ही आपली संघटना पुढे वाढवता येईल. आणि ज्याप्रमाणे काही आपले डॉक्टर्सचे पण, जे हॉस्पिटल्सचे पण काही आपले मुद्दे आहेत ते आपल्याला वर मांडता येतील. जेणेकरून आता मागे एक असं झालं होतं की काही 5-6 महिन्यापूर्वी की सगळे डॉक्टर्स, एक खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं की त्यांचे सगळ्यांचं सर्वे करा, आतमध्ये कोणाचे मेडिसिन्स आहे काय, अनजुरी काय आहे का, किंवा कोण अनवॉन्टेड मेडिसिन्स काय देत आहेत का. पण ते काय आलं, जे करणारे आहेत ते बाजूला आहेत आणि नको ते शहरात लोकांना भरपूर त्रास आहे. शहरात तसे फार कमी आहेत, असतील नाही असं नाही, पण प्रत्येकाचं जाऊन सर्वे करायचं, त्यांना जाऊन सतवायचं, त्यांचं डॉक्युमेंटेशन द्या, हे द्या ते द्या. त्यामुळे मोठमोठ्या हॉस्पिटल्सना पण त्रास झालेला आहे, खाली क्लिनिक लेवलला पण जे त्रास झालेला आहे त्याच्याबद्दल पण मी मागे आपल्या रत्नागिरीमध्ये टिळकभवनमध्ये जे मीटिंग झाली होती तेव्हा ते मुद्दे मांडलेले होते. पण त्याच्यानंतर काही काळानंतर ते शांत झालं. पण असे पण काही प्रॉब्लेम्स आहेत जे मोठ्या हॉस्पिटल्समध्ये आपल्याला प्रॉब्लेम्स येत आहेत, जेणेकरून कुठे काय डेथ झाली की मोठा प्रॉब्लेम झाला आहे, परत त्याचे आपल्याला डेथ सर्टिफिकेट बनवण्याला काय प्रॉब्लेम्स आहेत, तर आपल्याला जे PHC मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत तिथे आपल्याला चांगले डॉक्टर्स पाहिजे, की आपली भरती व्यवस्थित होत नाही आहे, की आपल्याला कॉटेजमध्ये जे आमच्याकडे आहेत तिथं पण जे सुखसुविधा, जी सुविधा पाहिजे आपल्याला व्हेंटिलेटरपासनं, बेड्सपासनं, हे आपल्याला व्यवस्थित जर असणे फार गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याला ग्राउंड लेवलला जे आपले ज्या पेशंटना मोठ्या हॉस्पिटलला जाता येत नाही तिथं आपल्याला सगळी सोय झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला चांगलं नेतृत्व राहणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपले जे TD पवार आहेत, आत्ता पण एक काही दिवसापूर्वी म्हणजे 2 तारखेला आपले आपत्कालीन म्हणून आपली मीटिंग झाली होती इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये. तिथं मी राहतो हायवेला, परशुराम नगर म्हणून आहे, तिथं 2019 पासून जे आता रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे आणि त्याचं गटरचं पाणी जे बांधलेलं आणि त्याच्यामधले जे सिवेजचं पाणी, जे सांडपाणी जाण्यासाठी लोकांना मार्ग नाही, ते सगळ्यांनी आम्ही सगळी मिळून मीटिंग झाली होती आणि त्याचे मुद्दे मी तिकडे मांडले होते. मग त्यांना मांडताना मी फक्त एवढंच सांगितलं की ह्याच्यावर तुम्ही आम्हाला ठोस उपाय सांगा. 2019 पासून आम्हाला तो त्रास आहे, त्याच्यावर तुम्ही काय मुद्दा मांडताय. ते आपले प्रांतसाहेब आणि CEO होते, ते आम्हाला म्हणायला लागले की आम्ही बघतो. फक्त बघतो बोलून चालणार नाही, कारण लोकांना त्रास आहे. कारण तिथे इलेक्ट्रिक केबल्स पण आहेत, ते पण वरच्या वर आहेत, वॉटर सप्लाय आहे तो पण त्याच्यात ते इलेक्ट्रिक केबलच्या जवळ आहे, आणि प्लस सांडपाणी सगळं आहे आणि पावसाचं पाणी पण झालं नाही. तर तेव्हा मला प्रांतसाहेबांनी सरळ धमकी दिली की मी JCB आणतो आणि तुमची बिल्डिंग तोडतो. आणि हे फार चुकीचं आहे. मी त्यांना तर म्हटलं हे तुम्ही अशी दादागिरी करू नका, हे चांगली गोष्ट नाही. आणि लोक त्याच्यामुळे भयभीत झाले, JCB आणून तोडतो म्हणजे काय, बाजूला CEO आहेत त्यांचे. आणि अशा वेळेला मी इथं आपले मुद्दे मांडलेले आहेत. आपले जे लियाकत आणि TD पवार साहेब आहेत त्यांनी व्यवस्थित ते ऐकून घेतलं आणि त्याच्यातून सगळी
रिटर्नमध्ये सगळं लिहून ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता आपल्याला ते पुढे आपल्याला सगळे आपल्या अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे पण पोहोचवायचं आहे की अशी दादागिरी करून लोकांना भयभीत करू नका आणि जेणेकरून आपण सगळे आता इथं काम करून व्यवस्थित लोकांना मदत करू अशाप्रमाणे. यांना जर जिल्हाध्यक्षपद दिलं तर आपल्याकडे काय होणार आहे, एक स्थिर कायमस्वरूपी नेतृत्व आम्हाला प्राप्त होईल. आजपर्यंत आम्हाला जे नेतृत्व प्राप्त झालंय आम्हाला कळायच्या आधी ते रिटायर झाले. एक स्थिर नेतृत्व, वैचारिक बैठक असलेले नेतृत्व, ज्यांना तळमळ आहे असं एक नेतृत्व आम्हाला कायमस्वरूपी मिळालं तर ह्या पक्षासाठी काम करताना आम्हाला उत्साह पण निर्माण होईल आणि मुळात ते रिटायर्ड असल्यामुळे पुरेसा वेळ देऊ शकतील या दृष्टीनेही त्यांचा घ्यावा. त्याचबरोबर जिल्ह्याचं जर परिस्थिती बघितली तर जिल्हा खूप लांबलचक आहे. मग अशावेळी तुम्ही 2 जिल्हाध्यक्षांचाही विचार केला तरी हरकत नाही, पण पवार साहेबांना आमच्यासाठी नेमण्यात यावं, कारण का आम्हाला कायमस्वरूपी एक वैचारिक बैठक असलेला, काँग्रेसचे आधारस्तंभ असणारा अशी एक स्थिर व्यक्ती आम्हाला कायमस्वरूपी मिळाली. निव्वळ स्टेपअप करणारा माणूस नसावा या दृष्टीनं पक्षाने विचार करावा, कारण आजपर्यंत स्टेपअप म्हणूनच वापर केलेला आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या पुढे जायचं म्हटलं तर आम्हाला ते योग्य वाटत नाही. मागच्या इलेक्शनला मी स्वतः गावभर फिरून आम्ही घेऊन आम्ही तिथं मताधिक्य पण मिळवलं नाही असं नाही. आमचे जाधव साहेब आमच्याबरोबर होते, त्यांचंही सहकार्य आम्हाला होतं, त्यांनीही पाहिलंय. काँग्रेसचा बूथ लागलेला होता, पर्टिक्युलर काँग्रेसचा बूथ लावून आम्ही तिथं काम केलेलं आहे. स्वतः त्यांनी भेट दिलेली आहे, ते स्वतः आलेले आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली. पण असं स्थिर व्यक्तिमत्व पाहिजे आमच्याकडे. यांनी सुद्धा त्यावेळेस आम्हाला फोनवरून संपर्क साधून बरेचसे मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पवार साहेबांचं नाव सुचवतो. त्या दृष्टीने त्यांना आमच्यासाठी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात यावी आणि स्थिर नेमणूक असावी. ती आघाडी होते ना आपली, ती आघाडी नाही झाली पाहिजे. आपलं आघाडी न होता आपले उमेदवार, आपला सिंबल जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे आणि आपल्याला मतं कमी मिळाली तरी चालतील. हळूहळू आपल्या मताधिक्यात वाढ होईल आणि ते हळूहळू पक्ष वाढेल. पण कोणाबरोबर आपण, आपला समजा पालकमंत्री नाही, मित्रपक्षाचा पालकमंत्री आहे तर तो फक्त आपलंच सगळं करतो. याच्यावर जरा द्यावं. साहेबांचं नाव सुचवलं सगळ्यांनी, माझे अनुभव आहे. पण त्याचबरोबर पक्ष म्हणजे मेजॉरिटी आणि सभाची संख्या वाढली पाहिजे. आता इथे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम समाज आहे कुणबी, तर त्याचाही प्रामुख्याने विचार व्हावा असं मी सुचवतो. दुसरी गोष्ट अशी की पक्ष बांधण्यासाठी मुळापासून पुण्याकडे सेवादल कार्यक्षम असलं पाहिजे. मी हे पूर्वीपासून बोलतोय, म्हणजे आजपासून 20 वर्षापूर्वीपासून मी बोलतोय, खासदारांना बोलतोय, जनरल सेक्रेटरीना AICCच्या बोलतोय, आमदारांना बोलतोय, पण नोबडीज टेकिंग इट. तर रेल्वेची बांधणी चांगली पाहिजे आपली, कारण आमचा जो माणूस वेळेसाठी जातो त्याचं ट्रेनिंग झालेलं नसतं. ट्रेनिंग आता EVMची मशीन जी आहेत त्याची बॅटरी किती आहे, त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याच्यात वोटिंग किती झालेलं आहे, ते किती मध्येच थांबलं तर किती वेळ किती झालं, तोपर्यंत किती वोटिंग झालेलं आहे, नवीन मशीनला जर नंबर काय आहे, त्याचं कसलंच आमचं ट्रेनिंग झालेलं नाही, ते आम्ही दिलं पाहिजे. त्यासाठी आम्ही चक्क क्लासरूम घेऊन आम्ही त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे. तसं ते BLA तयार झाले पाहिजे आणि तोच BLA काउंटिंग बुथला पण दिला पाहिजे, तोच BLA, कारण त्याला माहीत असतं त्यांनी काय केलेलं आहे ते, आणि त्यावेळी ते रजिस्टर असलं पाहिजे सुद्धा फॉर्म वगैरे आहे ते. नंतर प्रत्येक तहसीलमध्ये BLA मंजूर झाले तर मतदारसंघ आपोआप, तहसीलमध्ये जर BLA मंजूर झाला तर मतदारसंघात आपोआप होतं. ज्यांनी आता ते बसमी बोलणं बरोबर नाही वाटत आहे, ज्यांनी 30 वर्ष पक्ष दुरीस लावला आहे त्यांना परत विचार करू नये असं माझे प्रांजळ विनंती आहे. कृपया मंचावर खुर्ची आणि जागा शोधणाऱ्यांना, कृपया मंचावर खुर्ची आणि जागा शोधणाऱ्यांना जवळ करू नका. सेवादल, विद्यार्थी संघटना, व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, महिला संघटना, असंघटित कामगार, वकील, डॉक्टर, कर्मचारी, दुकानदार, ग्राहक इत्यादी इत्यादी संघटना मंजूर झालेल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपला माणूस नेमला पाहिजे. जिल्हाध्यक्ष चक्क MBA पद्धतीने, मॅनेजमेंट पद्धतीने त्या जिल्ह्याची बांधणी झाली पाहिजे, मॅनेजमेंट झाली पाहिजे आणि चक्क प्रॉफिट अँड लॉसवर त्या बेसिसवर झाली पाहिजे. एक्सपेन्सेस नॉट अबाउट 4% ऑफ द
पक्ष सरकार नसताना सुद्धा एखाद्या महत्त्वाच्या आता येतात. सगळ्यांना माहिती मला वाटतं असेल, मला तो नक्कीच माहिती असेल. पक्षाचा माझा कोणी आमदार मंत्री नसलो तरी सुद्धा मला पण जमा करता येतात. काही सिंधुदुर्ग, तिथे रायगड, तिन्ही ठिकाणी काम केलेलं आहे. तीन ठिकाणी सरकार म्हणजे पक्षाचा आमदार नसताना सुद्धा मी त्यांना पण म्हणून दिलेले आहे. एवढंच. सर, आत्ता इथे जे काँग्रेसमध्ये आहेत ते मला वाटतं गर्दी नसून गर्दी लोक आहेत काँग्रेसमध्ये. आणि हे जर आपल्याला वाढवायचे असेल तर आम्ही मागे सकपाळसाहेब आपले आले होते, त्यांच्यासाठी आम्ही बोललो होतो की केडर आवश्यक आहे यासाठी. कारण जे आज गांधी नेहरू घराण्यावर जे काही आरोप होतात तर त्याला टॅकल करण्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून जर केडर झालं तर स्पष्टपणे तिथं आपल्याला त्यांना उत्तर देता येतं. म्हणजे भगतसिंगांच्या फाशीच्या वेळेस गांधींनी काहीच बोलले नाहीत, ते गप्प बसले, किंवा आंबेडकरांच्या बाबतीतलं जे काय असेल अपप्रचारित चालू आहे तर त्यासाठी केडर झाला तर केडर बेस आपल्याला कार्यकर्ते निर्माण होतील आणि ह्याच्या माध्यमातून जे कार्यकर्ते तयार होतील ते आपल्याला चिरकाळ टिकतील, उडून उडून जाणारे नसतील. आणि आता जिल्हाध्यक्ष आपलं तर के डी पवार हे आमचे रिटायर्ड शिक्षक आहेत आणि त्यांचं खेड दापोली साईडला खूप चांगले नेटवर्क आहे. आम्ही संभाजीनगरमध्ये एकत्र काम करतो. मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो, तेही माझ्याबरोबर आहेत, निर्मलताई आहेत, आम्ही क्रिकेटमध्ये आहे तिथे. आणि त्यांचा जर विचार झाला तर आमच्याबरोबर आमच्यातलं एक वरती म्हटलं आम्हालाही काम करताना त्यांचं बळ आहे. आणि मी त्यांच्या ह्याला आणि बाकी सगळ्यांनी जे काही नाव सुद्धा अनुभव फक्त कार्यकर्ता म्हणून, पण चिपळूणमध्ये आमच्या समाजासाठी काँग्रेसचं काही विषय केलं तर कोण पुढे घेत नाही. तर कुठलाही विषय असला, मेडिकलचा असला, स्कूलच्या पोरांचा असला, त्याचा ऍडमिशनचा असला, बरंच काय आहे. आणि मग काय कार्यकर्त्याला आम्ही बोलायला गेलो ना, अरे बाबा तुम्ही ते काय असेल तू माझं काम ते केलंच नाही. आणि संघटना, त्याच्यामुळे संघटना आम्हाला कुठेच मानता येत नाही. आजच्या मीटिंगला उपस्थित मान्य प्रदेश काँग्रेस सचिव आणि जिल्हा काँग्रेस निरीक्षक मान्य शशांकजी भावस्कर साहेब, उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते. आजच्या मीटिंगचा विषय काय आहे अजून काय समजणार नाही आहे, तरी पण सुद्धा एक कोणकोण लागली की जिल्हाध्यक्षा निवडी संदर्भात आजचा विषय आहे. माझे मित्र कबीर कात्री आता काय थोड्या वेळापूर्वी म्हटले की ओसाडगावची पाटीलकी, पण ओसाडगावची पाटीलकी कोणी निर्माण केली तर मी असं म्हणेन की श्रेष्ठींवरतीच आरोप करतो असं की 1995 पर्यंत काँग्रेस हा पालिकेला होता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. काँग्रेसचे मंत्री होते, आमदार होते, जवळपास 7 आमदार या जिल्ह्याला दिले काँग्रेसचे. त्यानंतर ते पक्षाला उतरती कळायला लागली, पण त्याला श्रेष्ठी जबाबदार असं माझं म्हणणं आहे की त्यानंतर शिवसेना इथे वाढली. त्याला कारण असं की श्रेष्ठींनी त्यानंतर जे आले काँग्रेसचे नेते, मंत्री असतील, संत्री असतील, कोणी लक्ष पकडवरती दिलं नाही. मी किती वर्ष NSA काम केलेलं आहे. नेते आले की लोकांनी निवेदन तयार करायचो आणि नेत्यांना मी द्यायला जायचो, पण नेत्यानं साधं काम सोडाच काम ही दूरची गोष्ट, पण साधं उत्तर देण्याचं पण त्यांनी सौजन्य दाखवलं नाही. मग पक्ष कसा वाढेल सांगायला? आम्ही का स्वतः कॉन्ट्रॅक्टर नाही आहे. विकास कामासंदर्भात आम्ही जातो, नेते आले की आम्ही त्यांना निवेदन द्यायचो, पण एकाही कुठल्या नेत्यानं साधा दखल घेतला नाही. अशा कारणानं यात इथे शिवसेना वाढली. शिवसेना वाढली त्याला कारण एक सुद्धा नेतेच ना, कार्यकर्ते जागेवरतीच आहेत, पण कार्यकर्ता आपापल्या कामं करत असतो. असं असताना सुद्धा पक्षाचे नेते की इथले नेते ते वर्षानुवर्ष पद भोगतात, त्यांना परत पद बहाल करत असतात. असं का असावं? म्हणून साहेब तुम्हाला असं विनंती करतो की हे आजचा विषयात परत बोलेन की आम्ही निवेदन तयार केलेलं आहे तालुक्याच्या वतीनं. हे KD पवार म्हणून माझे सहकार्य आहेत. आम्ही जिल्हाभर अगदी राज्यभर कर्नाटकापर्यंत आम्ही गेलो, सेवाग्रस्त काम सुद्धा आम्ही करतो. मी बेसिकचा जिल्हा सर्किट म्हणून काम केलं, तरी पण त्याच्याबरोबर आम्ही कायमस्वरूपी असतो. जिल्ह्याबाहेर राज्याच्या बाहेर सुद्धा फिरत असतो कामानिमित्त, पक्षाच्या कामानिमित्त. असं असताना सुद्धा मग ते सुद्धा एक चांगलं काम करणारे, ते सेवानिवृत्त केंद्र प्रमुख म्हणून रिटायर झाले, पण त्याची विचारसरणीच काँग्रेसची आहे. अशा कारणानं त्यामुळे आम्ही त्यांना समर्थन पूर्णपणे देतो. तर तुम्हाला विनंती अशी आहे की पुन्हा त्या कुठल्या नेत्याला जर जिल्हाध्यक्षपद दिलं, आम्ही स्वस्त घरात बसून पदावरती नको, आम्हाला पद पण नको आहेत, तर आम्ही काँग्रेसमध्ये राहून फक्त स्वस्त घरात बसून कुठल्याही प्रकारचं काम करणार नाही काही. त्यामुळे याला पुन्हा प्लीज नोंद घ्या माझी. मी असं बोलतो यासाठी की कुठल्याही नेत्याला अजिबात पुन्हा पद द्यायचे नाहीये.
ज्यांना उपभोगली पद येतात तेव्हा CD पवार म्हणून आहेत, त्यांना माझं पूर्ण समर्थन आहे. तसं निवेदन मी त्यांना देतोय, तुम्हाला मी देत आहे. नोंद घ्यावी. धन्यवाद. सदस्य मागे 5 वर्ष होतो, आता सुद्धा आले. आपल्याकडे स्वागत करतो जिल्ह्यामध्ये. साहेब काम करतो बरेच अडचणी निर्माण होते. आपले कुठलीही विषयात जिल्हा परिषद पंचायत समिती आलेला असणार तर प्रत्येक काँग्रेसच गवळी जायचं. महाविकास आघाडीचं वाटाघाटी जागाचं झालं नसेल तर काँग्रेसने कुठेतरी बळी दिला पाहिजे. असं का? महाविकास आघाडीत मी गप्प असतात. आता समजा गरज आहे म्हणजे माहिती आपल्याला सीट निवडून येणार आहे नाही तिथे त्यांची लोक महाविकास आघाडीची सीट घेतात आणि जिथे गरज नाही निवडून नाही ना त्यांचं तिथे मग काँग्रेसला पाहिजे असतील तर घ्या नाही तर नको घेऊ. असं नाही व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट आता 9 तालुके जिल्हा एवढा मोठा आहे. 5 तालुके 4 तालुके तर अशा ठिकाणी 2 जिल्हाध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक आहे. तर असं इथे 5 तालुक्यासाठी CD पवारांचं आणि तिकडे 4 तालुक्यासाठी हरिश्री कासारांचं नाव घेतलं सगळ्यांची जी मागणी आहे की नॉर्थ साऊथ झालं पाहिजे ते सर याच्यात त्यांनी लक्ष द्या. कारण काय AICCला प्रस्ताव पाठवायचा परत ते करायचं त्यामुळे बरेचदा ते टाळाटाळ झाली. पण एखादा जिल्हाध्यक्ष सकाळी कामाला जाऊन परत संध्याकाळी येऊन परत व्यक्तिगत सगळं त्याचं कामधंदा बघून तर ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. पण निवडतो एखादा माणूस राजापूरला गेला तर तो अडकला तर त्यामुळे सगळ्यात पहिलं तर ते हे करा. आणि बाकीची बरीच सिनियर मंडळी आहेत आणि त्यामुळे जर इकडे संघटनेतून कुठल्याही गावात तुम्हाला एक काँग्रेसी तुम्हाला नक्कीच दिसणार. फक्त काय आहे ना ते चॅनल वाईज ॲक्टिवेट करणं खूप गरजेचं आहे. हे बरेच वर्ष ॲक्टिवेट नाही झाले आणि जर इकडे जेवढे बसलेले आहेत ते कट्टर काँग्रेसीच आहेत. तर त्यामुळे जे सिनियर लोक आहेत त्यांचं म्हणजे प्रामुख्याने जो काय विचार असेल तुमचा जसं काय इंटरव्ह्यू देते वगैरे. पण सर आता जे आहेत म्हणजे आपले परमनंट लोक आहेत त्यांनाच संधी द्यावी. म्हणजे जे आयाराम गयारामना प्लीज देऊ नका. कारण का जेवढे इथे ते म्हणजे कट्टर काँग्रेस ते मेले तरी ते कुठे जाणार नाही म्हणजे काँग्रेसमध्ये राहणार असतील तिथे म्हणजे. तर त्यामुळे जर ह्याचा प्रामुख्याने विचार करा. कारण का खूप म्हणजे काँग्रेसमध्ये लोकांना असं झालेलं आहे की म्हणजे कुठल्याही छत्रछायेखाली जावं आणि काही व्हावं. तर तसं आता होता कामा नाही. कारण का इकडे जे आहे इकडे मतदारसंघ वगैरे आमचा खूप चांगला आहे. वोटिंग पण चांगली आहे. काँग्रेसला मानणारा वर्ग पण आहे. पण इकडनं हात बरेच वर्ष लोकांनी तो काढूनच घेतलेला आहे आणि त्याचे पर्याय इकडे केलेले आहेत. कारण परत पंजा चालायला लागला आहे कोकणात तर आपलं सगळं म्हणजे व्यवस्थितच होईल. त्या दृष्टीने जरा विचार करा तुम्ही. आणि इमानदार नियरमोस्ट आहेत त्यांना संधी द्यावी हे प्रदेशचे सचिव गावस्कर साहेब त्यांच्याशी माझे संपर्क आले होते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागच्या इलेक्शनमध्ये. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्याचं काम केलं. प्रदेशवर काम करताना त्यांचे कामाची धाक मिळून पाहिजे. आपल्याला आजची अखिल भारतीय काँग्रेस पासून ते जिल्हा काँग्रेसपर्यंतची जी परिस्थिती आहे ही अत्यंत भयावह अशी परिस्थिती आहे. परंतु ती परिस्थिती बदलण्याची ताकद जी आहे ती काँग्रेसमध्ये आहे आणि त्याचं सडेतोडपणे जे पार्लमेंटमध्ये जे राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, खरगे साहेब यांच्याशी समर्पकपणे उभे असणारे जे व्यक्ती आहेत, तरुण जे नेते आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण नावं घेऊ शकतो की जी त्यांच्याजवळ नेहमीच आपली काँग्रेसची मतं आहेत ती मांडतात. त्याच्यामध्ये गौरव गोगोई साहेब हे उत्तराखंडातले एक नेते आहेत, परंतु तरुण आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रातून विधान परिषदेवर गेलेले आपले इम्रान प्रतापगड अशी जी नव्याने जी तरुण मंडळी पार्लमेंटमध्ये काम करतात त्यावेळेला असं वाटतं की राहुल गांधी, खैरेजी आणि यांना समर्पकपणे ते पाठिंबा देऊन विरोधी पक्षाला नामोहरम करतात. अशा पद्धतीची ताकद ते उभी करतात. तीच परिस्थिती आज आपल्याला
या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष ज्या वेळेला आले आणि जे नवीन प्रदेशाध्यक्षांनी ज्या पद्धतीने आज कामकाज सुरू केलंय, नागपूरची परवाची झालेली सभा, त्यानंतर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये ते येऊन गेले, अशा पद्धतीने एक सच्चा काँग्रेसचा कार्यकर्ता या पद्धतीने त्यांचं जे काम चालू आहे खरोखर वाखाणण्याजोगं आहे. आपण सर्वांनी त्यांची रीघ ओढली पाहिजे, त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत आणि काँग्रेस खऱ्या अर्थाने आपल्याला इथे सावरली पाहिजे. आपल्याला भास्कर साहेब सांगू इच्छितो की जिल्ह्यामध्ये आमच्या अशी परिस्थिती आहे की अनेक वर्ष काँग्रेसला जे पाठबळ पाहिजे, ज्या पद्धतीने जे आजपर्यंतचे जे नेते मंडळी आमच्याकडे आली आणि ज्या पद्धतीने आज देखील ती नेते मंडळी आमच्या सर्वांना प्रदेश वरून जिल्हा पातळीवर येतात, परंतु आमच्या कोणत्याही तालुक्यामध्ये जे पाठबळ आम्हाला पाहिजे ते पाठबळ आम्हाला न मिळाल्या कारणाने आम्ही आज जैसे त्या परिस्थितीमध्ये आजपर्यंत आहोत. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे आणि यासाठी तुमच्यासारखे, मला माहिती आहे आपण सोसायटीचे माणसं आणि खऱ्या अर्थाने आपण यासाठी जे काम करणार आहात त्या दृष्टीने आपण आम्हाला या जिल्ह्याला एक सक्षम नेतृत्व द्याल आणि ज्या जिल्ह्यामध्ये आपण पुनश्च काँग्रेस आपण निर्मिती करू आणि या काँग्रेसला या जिल्ह्यामध्ये आपलं नव्या पद्धतीने काँग्रेस उभी करू अशी मी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द तुमच्या शब्दात कळवायचं काम माझं आहे. मुलात काय माहिती आहे सर, आता आपण कोकणात बसलोय, कोकणाच्या चिपळूणच्या एक तालुक्यात बसलोय. कोकणात काँग्रेसची परिस्थिती आणि त्याची झालेली वाटप सर्वांना माहिती, बरोबर आहे ना. काही भाग सोडला तर म्हणजे कोकणात नाही, पण काही भाग सोडला तर. मुलात काय माहिती आहे, आपण निरीक्षक म्हणून आलात आणि एक जिल्हाध्यक्ष नेमणुकीच्या संदर्भात इथे आले, बरोबर आहे ना. पण काँग्रेसचं सिस्टम मुलात बदलणं गरजेचं आहे. माझी एक आपल्याला विनंती, सिस्टम बदलणं म्हणजे काय की जेव्हा जिल्हाध्यक्ष होतो ना, तर त्याच्या खाली जेवढे तालुकाध्यक्ष आहेत ते तालुकाध्यक्षाची नेमणूक होणं गरजेचं आहे. त्यानंतर शहर किंवा नगरपंचायतचे जे काय असेल ते ग्रामीण तालुकाध्यक्ष, ग्रामीण अध्यक्ष, विभाग, गट हे अध्यक्ष हे नेमणूक होणं गरजेचं आहे. जेणेकरून संघटनेचा एक मोहरा प्रत्येक ठिकाणी उभा राहिला ना तर काँग्रेसची हालचाल वाढेल, बरोबर आहे. माननीय माजी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीपासून आपण काँग्रेसची जी वातावरण होताना बघितली आहे. मूळ आपला देश पहिला ज्यांनी सत्ता गाजवली ती काँग्रेसच होती, बरोबर आहे ना. गावच्या ग्रामपंचायतीपर्यंत म्हणजे गावात ग्रामपंचायत, रेशन दुकान, रस्ते, लाईट नेणारी ही यंत्रणा कोणी उभी केली? सर्व हायकमांडनी काँग्रेसच्या उभी केली आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उभी केली. पण आज ग्रामपंचायत ते घर आपलं स्वतःचं असतं ना, तर ते दुसऱ्याला वसवायला दिलं असतं का आपण? आज नगरपालिका इथली चिपळूणची ते घर स्वतःचं असतं तर दुसऱ्याला वसवायला दिलं का? निर्माण कोणी केली? काँग्रेसने. पण वसवत आहेत कोण? दुसरे. ह्याच्यावर कधी विचार होणार आहे? या सिस्टम मध्ये आता काय अनेक वर्षाचा अनुभव आहे, पण अनुभव असा आहे की पद घेतल्यानंतर व्हाईट कॉलर संस्कृती ही मुलात आहे ना, ही काढून टाका. पहिले काँग्रेसचे कोणालाही करा. आता TD पवारचं तर हेच नाही, कारण ते काय काम करतात आम्ही प्रत्यक्षात बघतोय. त्यांची हालचाल असते, ते धावत असतात. पण मी त्यांना पण हे करणार नाही, म्हणजे मी त्यांना अध्यक्ष करा म्हणून दुजोरा देणार नाही, लक्षात आलं. पण तुम्ही आहे ना निरीक्षक म्हणून आल्यानंतर पहिले आहे ना, आता जे आमदार आहेत, बरोबर आहे ना, त्या आमदाराचं इथे काय योगदान आहे काँग्रेसवाडीसाठी? म्हणजे निवडून आलेले आणि कार्यकर्ते यांच्यात कुठेतरी हे होणार आहे का? काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी इथल्या चिपळूणच्या धावायचं, पण धावताना ज्या काही सोर्सेस लागणार आहेत ते भेटणार आहेत का? मग त्याचं कुठेतरी तालमेल घडवून आणणार आहे का?
म्हणजे अनेक प्रश्नचिन्ह आहेत. पण मुलात काय माहितीये, तुम्ही सिस्टम बदली करा आणि बेसिक जी आहे, जसं आता साधी गोष्ट सांगतो, शिवसेनेची जी सुरुवात झाली, शिवसेनेची सुरुवात काय झाली, शाखा प्रमुखापासून सुरुवात केली. कारण त्यांनी ग्रामीण भाग बांधला, त्यानंतर जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गट बांधले, अशा प्रकारे त्यांनी तालुका प्रमुख वगैरे हे बांधलं, त्याच्यामुळे फोपवलं. एक साधं उदाहरण देतो, इथे कोणाला राग येता कामा नाही. माझ्याकडे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे कार्ड वाटण्याचं काम होतं. ते कार्ड माझ्याकडे 2000 आले होते, मला 10,000 कार्ड भेटत होते. किती? 10. पण माझ्याकडून कार्ड कोणी घेतले माहितीये? RSSच्या कार्यकर्त्यांनी, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, मी काही लोकांना विनंती केली, 200-500 कार्ड आहे ना मी फ्री देणार. त्या गावात 3-4 वर्षात केस किती झाले असतील, 1 किंवा 2. पण ती कार्ड कोणी दिले? शिवसेनेच्या त्या तालुका गाव अध्यक्षाने दिलं किंवा काय असेल पद त्यांनी दिलं. तर तो ग्रामपंचायत सदस्य झाला, तो उपसरपंच झाला, तो हा झाला. मुलात ती योजना कोणाची? राजीव गांधी जीवनदायी योजना काँग्रेसची. त्याचे मूळ जनक काँग्रेस, पण ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वाटले नाही. मी काही लोकांना विनंती केली. हे जे सिस्टम आहे ना मुलात, जिल्हा काँग्रेस गेले 25 वर्ष कमीत 30 लोक आहेत. उपाध्यक्ष ते, सरचिटणीस ते, चिटणीस ते, जिल्हाध्यक्ष बदलला तरी नावं तेच. जी लोक प्रजेला भेट देतात ते स्वतःच्या वार्डात नगरसेवक म्हणून निवडून आणू शकत नाही. मी माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर सांगतोय, जर एका वार्डात त्यांनी नगरसेवक निवडून आणला नाही तर आम्ही राजकारण सोडू. अशी व्यक्ती जिल्ह्यावर गेली 12 वर्ष राजकारण करत होती. आजपर्यंत जिल्हा काँग्रेसच्या सगळ्या बैठका होतात. आपल्याला जर संघटना वाढवायची असेल तर जिल्हा काँग्रेसची नेमणूक कराल. दर 3-4 महिन्याला जिल्ह्याची आढावा बैठक व्हायला पाहिजे. ज्या पद्धतीने तालुकाध्यक्ष नेमणूक असेल तर तालुका अध्यक्ष दर 2 महिन्याला तालुक्याची कार्यकारिणीची कमी बैठक घेतली पाहिजे. तिथं जिल्हा काँग्रेसमध्ये जिल्ह्याच्या बैठकाच होत नाही. कधीतरी वर्षात 6 महिन्यांवरून कोण आला प्रदेशचा, ही बैठक होणार. आणि जी पदं घेतलेली आहेत ही नावाला घेतलेली आहे. 110 पदं आहेत आणि जर जिल्हा काँग्रेसने बैठक लावली तर त्याला 10 पण उपस्थित नसतील. ज्या वेळेला आपण नवीन लोकांना चान्स संधी देऊ त्यावेळेला तो कार्यकर्ता कमीत कमी आपल्या गाडीत 2-4 माणसांना घेऊन सुद्धा येईल. त्याच्याशिवाय काँग्रेस मानणार नाही. इथं निष्ठावंत मी म्हणणारे भरपूर आहेत, पण पक्षाच्या कुठच्याही मिटिंगला हजर नसतात. फक्त निवडणुका आले. आज इथे लोक आहेत हे फार कमी आहेत. जेव्हा विधानसभा आली तेव्हा एवढे काँग्रेसवाले बाहेर आले, 150 लोक रोज यायची, 150. निवडणुका आली की नाही माझं हे पद आहे, हा हे बूथ मी बघणार, ह्या गावात माझं हे आहे, हा माझा समाज आहे. अनेक कार्यकर्ते बाहेर पडतात काँग्रेसचे. पण जेव्हा पक्षावर वेळ असते, पक्षाची बैठक असते, पक्ष ज्या वेळेला एखादा आंदोलन करायला सांगतो किंवा एखादा आपल्याला वरून प्रोग्राम देतो त्यावेळेला कार्यकर्ते बाहेर पडत नाही. आपल्याला असे कार्यकर्त्यांची आणि जिल्हा अध्यक्षासहित जिल्हा कार्यकारिणी पण अशी पाहिजे की वेळ आली तर ती रस्त्यावर उतरणारी पाहिजे. प्रत्येक गावागावात जाणारा पाहिजे. जिल्हा अध्यक्ष जर वय 70 आणि 80 केलेलं तुम्ही जर करणार असाल, AC गाडीतून उतरणारच नाही, कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवणारच नाही, असा जिल्हा अध्यक्ष पक्षाला चालणार नाही आणि कोण संघटना इथं वाढणार नाही. रमेश कीर असताना आम्ही आमचा अनुभव सांगतो. साहेब, कार्यकर्त्याच्या निवडणूक प्रदेशवर वोट भरपूर आहे, पण रत्नागिरी जिल्ह्यात एका वार्डातून एक नगरसेवक निवडून आणू शकत नाही. आता सेटिंग केला आणि आरोप आहे त्यांच्यावरती की भाजप बरोबर सेटिंग करून विधान परिषद मिळवली, वरती काय अध्यक्ष काय पैशाचा व्यवहार झाला. निवडणूक लागली, प्रचारात तिकडे कोणाकडे आले नाही, कुठच्या काँग्रेस कार्यकर्त्याकडे आले नाही, एक साधी मिटिंग नाही, सेटिंगचे सगळे पैसे दिले आणि शिवसेनेवाल्यांना. अशा पद्धतीने जर निवडणुका होणार असेल, बरेच जण आहेत राज्यात ह्या जिल्ह्यातले की 10-15 लोक आहेत, इथं काय काम, गावात काय काम नाही, बूथला काय लायकी नाही, पण तिथं जाऊन मिळवणार. तुम्ही जोपर्यंत कार्यकर्त्यांच्या सुखादुखात जात नाही, काँग्रेसचा कार्यकर्ता लोकांच्या सुखादुखात पोहोचवलं तोपर्यंत पक्ष संघटना मानणारच नाही.
जोपर्यंत आम्ही लोकांच्या सुखादुखात जात नाही तोपर्यंत आम्ही नगरसेवक होणार नाही, गावचा सरपंच होणार नाही, पंचायत समिती होणार नाही किंवा जिल्हा परिषद सदस्य होणार नाही. संघटना वाढवण्यासाठी जिल्हाध्यक्ष नेमताना आपण फार गांभीर्याने विचार करावा. जो संघटनेला वेळ देणार, कार्यकर्त्याच्या मागे उभा राहील आणि ह्या 9 तालुक्यापैकी आपण जर 5 आणि 4 आम्ही प्रदेशाध्यक्ष आणि सरपंचांबरोबर पण चर्चा केली. तुम्ही एक जिल्हाध्यक्ष न करता जसा शिवसेना वगैरे इतर पक्षात आहे अशा पद्धतीनं तुम्ही ह्या जिल्ह्याला 2 तालुका जिल्हाध्यक्ष म्हणून नेमणूक करा आणि जिल्हाध्यक्ष कार्यकर्त्यांना सांभाळून घेणारा पाहिजे, काम करणारा पाहिजे, वेळ असणारा पाहिजे, स्वतःची गाडी असणारा पाहिजे, जिल्हा परिषद पंचायत समिती गटात तालुकाध्यक्षाला घेऊन गेला पाहिजे आणि पक्षाशी प्रामाणिक असणारा पाहिजे. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. ही जी पदावर काही लोक दिसतात ना, मी प्रदेशमध्ये कधी जास्त जात नाही कारण माझी तक्रार नसते कोणाबद्दल की हा वाईट आहे तो जो वाईट आहे. मला कोण ओळखत पण नसेल. मी आज 15-20 वर्ष काम करतोय एवढ्या पदावर आहे कारण माझी तक्रारच नसते. एक तर तक्रार करायला जातात, टिळक भवन कशाला गाठतात तक्रारीसाठी, आणि दुसरं म्हणजे काय माहिती काय, मी काहीतरी करतोय आणि काय काम करतात माहिती काय, जिल्हाध्यक्ष असलेला माणूस 6 महिन्यात एखाद्या तालुक्यात मिटिंग लावत नाही का, तालुक्यात येत नाही 6 महिने वर्षभर, पण तो महिन्यातनं 4 दिवस त्या टिळक भवनात असतो. कोणी मग तो या केबिनमधून त्या केबिनमध्ये, त्या केबिनमधून या केबिनमध्ये हे चाललेलं असतं. तो माणूस काहीतरी काम करतो असा गैरसमज आहे. मला वाटतं पक्षश्रेष्ठीचा गैरसमज आहे. हा माणूस आहे ना काहीतरी काम करतो, हा दररोज इथे येतो म्हणजे हा काहीतरी आहे, हा कोणतरी आहे. अशा पद्धतीचे लोक त्या जिल्हाध्यक्ष पदावर दिली जातात. कसं होईल मला सांगा. काही वेळा मी बघितले ना एखाद्या पदाधिकाऱ्याची नेमणूक आहे ना, अहो तो मला आयुष्यात दिसला नाही, 5 वर्षात मिटिंगला नसतो, पण अचानक आता हे सगळं आपण बोलावून करतोय ना, काय होईल माहिती काय, जो माणूस कधी मिटिंगला नसेल काय नसेल त्याची नियुक्ती होईल. अरे काय काय तुमची फसवणूक आहे, आमची फसवणूक, सगळ्यांची फसवणूकच चालली. बॉडी वगैरे आहे तुमची सगळे. लग्नाचे अध्यक्ष पण येऊन गेले आणि प्रदेशाध्यक्ष जेव्हा येतात त्यानंतर तातडीची बैठक लावली जाते. ती बैठक एकदम उत्कृष्ट, एकदम एनर्जेटिक असते आणि आम्ही सगळे येतो, त्याच्यात काही वादच नाही, सगळे येतात. त्याच्यानंतर परत ती एकदम रिलॅक्स होतात, परत आपल्या कामाला सगळे लागतात आणि घर म्हणजे असतात. पण पक्षाची महत्वाची मोड कुठं आहे की वर्ण जेव्हा खालपर्यंत कार्यकर्त्याची विचारणा केली जात नाही, हा एक दुर्दैवी आहे. मग इलेक्शन असले तेच लोक वरती विचारले जातात की बाबा पदाधिकारी आहेत कुठं. ती एक जाणीव लोकांना असली पाहिजे. कार्यकर्ता एखाद्या कुणाच्या दरवाज्यावर जेव्हा जातोय ना, तो फक्त मतदारांना निवडणुकीच्या टायमावर मतदान मागायला जातोय. त्यांच्यासाठी कामाचा उद्देश म्हणजे काय, पक्ष वाढीसाठी किंवा पक्षासाठी वाढवण्याला काम करायसाठी कार्यकर्ता तयार आहे. पण त्या कार्यकर्त्याच्या हातात काय, त्यांनी सांगितलं पाहिजे ना की बाबा माझ्याकडे जर आज 4 कार्यकर्ते आले तर मी त्यांना काम देईन, त्यांना रोजगार देईन किंवा नाही त्यांचे प्रश्न सोडवेन. ही तयारी कार्यकर्त्यांची आहे. पण पक्षात एवढी ताकद देते का, वरचे वरिष्ठ तेवढी ताकद देत आहेत का, हे सगळे प्रश्नचिन्ह आमच्याकडे पडलेले आहेत. आम्ही आता अजिबात इथं कुठलाही व्यक्ती बसलेला, कुठलाही मोठा पदाधिकारी असू दे, त्याला पैशाची आमिष नाही. त्याला काय आहे की असलेल्या 4 व्यक्ती आमच्यासोबत जर चालतायत तर त्याला आमचा कसा प्रश्न सोडवता येईल, त्याला अडचणीतून कसा काढता येईल, हे जर जेव्हा आम्ही करू तेव्हा पक्षासोबत आमचे लोक चालतील. आणि आम्हाला दुसरं काय नकोय, आम्हाला फक्त वरिष्ठांनी असलेली खालची दखल घेतली पाहिजे. तालुकाध्यक्ष आहेत आमचे, हे तालुकाध्यक्ष काम करतात, त्यांच्या वयानुसार ते बरोबर काम करतात, त्याच्यात काय दुमत नाही. पण त्यांना ताकद दिली पाहिजे ना. आता TD पवार रत्नागिरी जिल्ह्यात नाही पक्षाने नाही सांगितलं असं तरी पण जातात. का जात आहेत की बाबा पक्षाची आवड आहे, पक्षाचं काम केलं पाहिजे, लोकांना जोडतायत. पण अर्थ काय त्यामध्ये की जेव्हा जोडला जातो ना तर तो कार्यकर्ता सांभाळता आला पाहिजे आणि तो कार्यकर्ता सांभाळण्यासाठी वरच्या वरिष्ठांनी ताकद दिली पाहिजे. हे संघटनात्मक कार्यक्रम आहेत आणि ते केले पाहिजेत. आमची तेवढीच अपेक्षा. आम्हाला दुसरं काय सुद्धा नको. आम्हाला तिकीट द्या नगरपालिकेत, नको देऊ काय, आम्हाला त्याच्यामध्ये ये नाही, इंटरेस्ट नाही. फक्त पक्षाचं नाव आणि हा BJPला कुठेतरी घरात बसवली पाहिजे, ही आमची मानसिकता आहे. मी NSA अध्यक्ष आहेत ऋषिकेश मनोज शिंदे. तर आमची पण संघटना आहे विद्यार्थ्यांची. जवळजवळ 5 वर्ष झाली आता मी संघटनेचा अध्यक्ष. बॉडी आहे का कार्यकर्ते केलास? आदरणीय आपले प्रदेश सचिव आणि जिल्ह्याचे निरीक्षक नमस्कार सर. इथे जमलेले निष्ठावान काँग्रेस की ज्यांनी आता माझ्यावरती विश्वास टाकला, मी त्यांचा आभारी आहे. पण माझी अडचण आहे
हा जिल्हा पाहिला आपण तर मंडणगड टू राजापूर 252 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. तर हे तसं शक्य होणार नाही. जर का तुम्ही दोन भाग केले तर निश्चितपणाने तुम्हाला उजवं काम करून दाखवू. या ठिकाणी मी 1980 पासून म्हणजे तुबा कदम आमदार असल्यापासून मी ह्या काँग्रेस पक्षाशी जोडला गेलेलो आहे. माझी काम करण्याची पद्धत म्हणजे स्वतः भाकरी बांधून आम्ही काम केलेलं आहे आणि प्रामाणिकपणे काम केलंय. ग्रासरूट लेवलला ज्या वेळेला बूथ आपण बघतो त्यावेळेलाच काँग्रेसचा वाढ होते. आपण काय करतोय, आपल्याकडे नेमणुका झाल्या मागे मी बघितलं इलेक्शनच्या तिकीट दिल्या गेल्या पण ज्याला तिकीट मिळाली त्या व्यक्तीने कधीही इथे लोकांशी संपर्कच साधलेला नाही. त्यामुळे फक्त तिकीट घ्यायची आणि मध्ये दलाली करायची हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि तो थांबण्यासाठी सक्षम कार्यकर्ते विभागवाईज निर्माण झाले पाहिजेत आणि त्यांनी अशा गोष्टीला प्रखरतेने विरोध केला पाहिजे. आम्ही पाहतो या ठिकाणी की गेले 90 म्हणजे 1990 पासून 95 पासून या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य नाही. आमचे काही लोक प्रयत्न केले आमदारकीसाठी पण त्यांना कोणी सपोर्टच नाही केला. इथे आता दाभोळकर साहेब पण आहेत, ते 90ला होते ना आमदारकीसाठी उभे राहिलेले सर 99ला. मग त्यांनी सुद्धा प्रयत्न केले पण सपोर्टिंग असायला पाहिजे ना. जे फळी तयार व्हायला पाहिजे कार्यकर्त्यांची ती फळी आपल्याकडे नसल्यामुळे काय झालं त्यांना ते असं भोगावं लागलं. पण माझं असं म्हणणं आहे जर का हे पद सक्षमपणे समजा एखाद्या चांगल्या व्यक्तीला, मी म्हणत नाही मला द्या म्हणून, एकदा चांगल्या व्यक्तीला तुम्ही दिलं आणि निश्चितपणाने त्यांनी प्लॅनिंग केलं, मासिक मिटिंग, जिल्हा मिटिंग, मासिक मिटिंग ह्या तालुकावाईज झाल्या आणि तालुक्यातून विभागवाईज मिटिंग झाल्या, विभागातून पंचायत समिती गणनिहाय मिटिंग झाल्या तर निश्चितपणाने काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचेल. आजही काँग्रेस खेडेगावात काँग्रेसचे लोक आहेत. मी ज्या ठिकाणी जातो त्यावेळेला काँग्रेसचा हा निशाणी बघितल्यानंतर मी एकदा शिरगावला गेलो होतो, कोपी शिरगावला. अरे बापरे म्हणाले आम्ही काँग्रेसची माणसं म्हणाले पण 90 सालापासून इकडे काँग्रेसचा हात कधी दिसला नाही. तुमच्या ह्या मोबाईलला हे काय दिसतंय, राहुल गांधी इथे दिसत आहेत आम्हाला, असं काही लोकांनी तिथे सांगितलं. आणि तुम्ही काँग्रेसचं काम करता का तर म्हटलं होय मी काँग्रेसचं काम करतो. आणि जिथे तर एक म्हटलं वाघ आहे, म्हटलं वाघ असू द्या ना. त्यांनी काय केलं, काँग्रेसवरती टीका करूनच आपली झोळी भरलेली आहे. काँग्रेसने वाईट नाही केलं. अगदी खेडेगावातल्या ह्या म्हटलं शाळा, रस्ते, वीज, या प्राथमिक सुविधा आहेत, गरजा आहेत, पाणी, या सर्व व्यवस्था ह्या काँग्रेसने केलेल्या आहेत आणि त्यामुळे हे खेड्यांचा विकास झालेला आहे. हे आता हे लोक आलेले आहेत आणि आता हे लोक आल्यानंतर काँग्रेसला टार्गेट करतात. काँग्रेसनेच काय केलं नाही असं सांगतायत पण काँग्रेसला टार्गेट करताना ते आपली झोळी भरतायत. आज ते एक असा आमदार आहे, खासदार आहे की तो 12,500-13,000 कोटीचा मालक आहे. आमच्याकडे जे आमदार होते ते भाड्याच्या खोलीमध्ये गेले. तुबा कदम आमचे होते भरण्यामध्ये, भाड्याच्या खोलीमध्ये त्यांचा अंत झाला. विचार करा. आणि निष्ठावान माणूस होता तो, निष्ठावान माणूस. आम्ही त्यांचे कार्यकर्ते होतो. त्यांनी कधी स्वतःच्या मुलाला सुद्धा संस्थेमध्ये लावताना कधी असा वशिला लावला नाही, लक्षात ठेवा. त्यांनी स्थापन केलेली संस्था. पण बॉडीला सांगितलं तुम्हाला वाटेल ते का. ही जी पद्धत आहे ती पद्धत आता आपण राबवायला हवी. अगदी ग्रासरूट लेवलला आपण सर्वांनी पोचलं पाहिजे. आज जर का आम्हाला संधी मिळाली तर निश्चितपणाने आम्ही गणनीय कार्यकर्त्यांना अध्यक्षपद असं देऊन, विभागनीय अध्यक्षपद देऊन, तालुका सुद्धा काही चेंजेस करता येतील ते सर्व करू आणि निश्चितपणाने या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काँग्रेसची भरभराट होईल अशा पद्धतीने काम करू. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. गुहागर आणि चिपळूण तालुका काँग्रेस कमिटीची आढावा बैठक आज आपण या ठिकाणी घेतोय. आपले अध्यक्ष, तालुका अध्यक्ष लियाकतबाई, आमचे ज्येष्ठ सहकारी दळवाई साहेब, सर्वांनी ज्यांचं आत्ता नाव सुचवलं होते, TD पवार साहेब, घाग मॅडम, आमच्या सर्व भगिनी आणि उपस्थित सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधूंनो,
आज या ठिकाणी मुळात यायला उशीर झाल्याबद्दल पहिल्यांदा तुमची सगळ्यांची माफी मागतो. खरं तर मी जेवायलाही कुठं थांबलो नाही, पण सकाळपासून ते मीटिंग मुळात रत्नागिरीतनं बाहेर पडलो ते 3 तासाचं अंतर कापत त्यामुळं थोडासा तो उशीर झाला. आणि पुढं मग असेच सगळे कार्यकर्ते आपापल्या भावना तीव्रपणानं आज जसं आपण मांडताय तसं मांडत गेल्या कारणानं कार्यकर्त्यांना न थांबवता त्यांचं पूर्ण समाधान झाल्यावर त्यांचं पूर्ण ऐकून घेतल्यानंतर पुढच्या मिटिंगला मी बाहेर पडलो. त्यामुळे मला इथं यायला तुमची मिटिंग ही शेवटची मिटिंग असल्या कारणानं उशीर झाला, त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागतो आपण. मुळामध्ये आज निरीक्षक म्हणून या ठिकाणी नेमणूक करण्याचं कारण प्रदेश काँग्रेसनं मधल्या काळात फेब्रुवारी महिन्यामध्ये सपकाळ साहेबांची प्रांताध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याच्या नंतर त्यांनी काही ठिकाणी जाऊन दौरे केले. आपल्याकडे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा दौरा 14 आणि 15 मार्चला केला होता. मी 15 मार्चच्या सिंधुदुर्गच्या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर होतो आणि त्यांच्या काही गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर ब्लॉक काँग्रेस कमिट्या, तालुका काँग्रेस कमिट्या आणि जिल्हा काँग्रेस कमिट्या ह्या बळकट करण्यासाठी किंवा ज्या आता शिथिल झाले ते काम पुन्हा एकदा कार्यरत करण्यासाठी, ते ॲक्टिव्हेट करण्यासाठी आपल्याला काय करता येणं आवश्यक आहे किंवा कुठल्या तालुका काँग्रेसमध्ये तिथं अध्यक्ष नाही आहे, अध्यक्ष असला तर कार्यरत नाही आहे किंवा काम शिथिलपणानं संतपणानं चालू आहे, अशा ठिकाणी नव्यानं काही आपल्याला निर्माण करता येते का आणि संघटना बांधणी करता येते का याच्या संबंधी सगळ्या निरीक्षकांची नेमणूक केली. माझी मुळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निरीक्षक म्हणून नेमणूक केली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्याला मी 7, 8, 9 एप्रिलला तो दौरा पूर्ण करून मी त्याचा रिपोर्ट पाठवल्यानंतर 2 दिवसात मला परत रत्नागिरी जिल्हा सुद्धा तुम्हीच करा म्हणून मला सांगितलं आणि म्हणून मी रत्नागिरीचा हा सगळा दौरा या ठिकाणी आखला. या सगळ्याच्या मुळाचा आपण विचार केला तर 26 डिसेंबर 2024ला बेळगावला जे काँग्रेस पक्षाचं अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये आपले अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी यांनी एकमतानं एक गोष्ट कुठली ठरवली तर आपल्याला आता लोकसभेची निवडणूक होऊन गेली आहे, महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होऊन गेली आहे आणि पुढच्या 4 ते 4.5 वर्षात कोणत्या मोठ्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जायचं नाही. त्यामुळे संघटना बळकट करण्यासाठी ही आपल्याला 4 वर्ष ही मेहनत घेणं आवश्यक आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातनं सगळ्यांनी जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर, ब्लॉक पातळीवर, बूथ निहाय असतील ही सगळी संघटना बळकट करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्याला काय करता येणं शक्य आहे याच्या संबंधीचा विचार त्या ठिकाणी केला. आणि आपण वृत्तपत्रामध्ये वाचला असेल, बातम्यांमधून पाहिले असेल, 29 मार्चपासून 3 एप्रिलपर्यंत राहुलजी गांधींनी आणि खरगे साहेबांनी दिल्लीमध्ये जवळपास देशातल्या 700 ते 800 जिल्हाध्यक्षांची बैठक त्या ठिकाणी घेतली आणि एकमतानं त्यामध्ये निर्णय घेतला की जिल्हाध्यक्षांना आता अधिकार त्या पातळीवर त्यांना जादा देण्याचे अधिकार हे मान्य केले. ते कशा करता केले? कारण प्रत्येक गोष्ट ही वर्ण ठरते. आपण आत्ताची आपली जी सगळी तक्रार आहे सगळं वर्ण ठरतंय आणि वर्ण माणूस लादला जातोय, त्याला कुठंतरी आता छेद द्यायचं हे संघटनात्मक दृष्ट्या वरिष्ठांनी आता ठरवलंय. त्यामुळं आता जे सुरू आहे ते बदलाला आता सुरुवात झाली. राहुल गांधींनी सुद्धा बराच काळ सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि हे काही होत नाही म्हटल्यावर आता बदलाला सुरुवात कुठंतरी आपल्यापासून केली पाहिजे हे भूमिका घेऊन राहुल गांधी आता कामाला लागलेत. खरगे साहेब त्यांच्या बरोबर आहेत, सोनियाजींचं मार्गदर्शन या सगळ्यामध्ये आहे आणि त्यामुळे सगळी टीम पुन्हा नव्याने एकदा या संघटना बांधणीच्या कामात चांगल्या पद्धतीनं लागले असं म्हणतात तर चुकीचं होणार नाही. आणि मग त्याच धोरणाचा परिपाक म्हणून हे निरीक्षक नेमून निरीक्षकांच्याकडनं वास्तव रिपोर्ट काय आहे तो येणं अपेक्षित आहे. त्यामुळं माझी आजची जी नेमणूक आहे ती या एकूण परिस्थितीचा आढावा काय आहे, नेमका काय रत्नागिरीमध्ये काम चालू आहे. मी आज 3रा दिवस मी राजापूरपासून सुरुवात केली आणि राजापूरपासून आता दापोली मंडणगड करून या ठिकाणी आपल्याशी संवाद साधायला आलो. आणि मगाशी आता TD पवार म्हणाले किंवा आपल्यातल्या बऱ्याचशा लोकांनी सांगितलं जिल्हा खूप मोठा आहे, 250 ते 250 किलोमीटर एका जिल्हाध्यक्षानं या ठिकाणी त्या ठिकाणी जाणं आणि तिथलं कामकाज बघणं किंवा महिन्यातनं एखादी भेट देणं हे अशक्यप्रायाने मुश्किल गोष्ट आहे आणि त्यामुळे सुद्धा काम कमी प्रमाणात होतंय, संत गतीनं होतंय किंवा होतच नाही. मागच्या 2-3 वर्षामध्ये तर आपण लाड साहेबांचं काम बघितलं सगळं, मी पण त्याची माहिती सगळी घेतली आणि त्याच्यामध्ये जेवढं नुकसान व्हायचं तेवढं आता पार्टीचं झालेलं आहे. पण ह्याला आता आपण कुठंतरी गती देण्याची आवश्यकता आहे.
रत्नागिरी जिल्हा असेल किंवा आपला रत्नागिरी जिल्ह्यातला चिपळूण तालुका असेल, हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून एक काळ ओळखला जात होता की सगळे मोठे नेते जेवढे होते ते एकतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले होते, काँग्रेस रत्नागिरी जिल्ह्यातले होते, चिपळूण तालुक्यातले होते. दलवाई साहेबांच्या सारखं खासदारकीचं नेतृत्व आपल्याला सगळ्या चिपळूण तालुक्याला मिळालं होतं. पण आज हे सगळं असलं तरी आज आपण एकही ग्रामपंचायत स्वतःची जिंकू शकत नाही. पंचायत समितीमध्ये आपला प्रतिनिधित्व नाही, लोकसभेचं आणि विधानसभेचं तिकीट मागाय एवढी आपल्याकडं क्षमता नाही, किंवा क्षमता असली तरी त्याचा वरिष्ठांना विश्वास नाही. अशी काहीतरी विचित्र परिस्थिती आज याच्यामध्ये निर्माण झाली आहे. 96 सालापासून आघाडीचं राजकारण संबंध देशभरामध्ये सुरू झालं, ते महाराष्ट्रामध्ये त्याचं लोण आलं आणि आघाडीच्या राजकारणामध्ये आपलं नुकसान मोठ्या प्रमाणात सुरू झालं की काही ठिकाणी आपला हात आता जाऊ शकत नाही, पोचूच शकत नाही, अशी परिस्थिती तयार झाली. त्यामुळे या सगळ्यामध्ये आपल्या हाताचं चिन्ह सुद्धा टिकलं पाहिजे, आपला पक्षाचं सिम्बॉल चिन्ह टिकलं पाहिजे. आणि ते टिकण्यासाठी आपण जर सारखं दुसऱ्याचीच घरं भरत गेलो, सातत्यानं उभाटाचाच प्रचार केलो, सातत्यानं पवार साहेबांच्या पक्षाचा प्रचार आपण करत गेलो आणि आम्हाला संधीच कधी जर मिळाली नाही तर उद्या पक्ष टिकणार कसा, टिकवणार कसा, आणि अध्यक्षांनी नेमकं कुणाला बोलवायचं आणि काय अपेक्षेनं बोलवायचं. लोकांना दिलं पण पाहिजे, आपण काहीतरी कामं सांगितली पाहिजेत. राज्यसभेच्या खासदारांच्याकडनं आपल्याला दळवायचं आहे काही फंड घेऊन, काही कामं किरकोळ का असेना ही कामं आपल्याला गावात करता येतात का, याच्या संबंधित जे बघणं अलीकडच्या काळात व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही, हे वास्तव आहे. पण हे दुरुस्त करायचं का नाही का आपण असंच बसून राहायचं, तर आपल्याला हे दुरुस्त करायला लागेल. आता नव्यानं प्रांताध्यक्ष झालेले सपकाळ साहेब जे आहेत ते एक गांधी विचाराचे आहेत, विनोबांच्या विचाराचे आहेत, सर्वोदयी चळवळीतनं ते पुढे आलेलं नेतृत्व आहे आणि त्यामुळं त्यांच्याकडनं काही वेगळ्या अपेक्षा आपण करू शकतो, आपण अपेक्षित ठेवू शकतो की सपकाळ साहेब या सगळ्यातनं नव्या पद्धतीनं संघटना, कार्यकर्त्याला केंद्रीभूत ठेवून संघटना कशी बांधायची याच्या संबंधित ते आता कामाला लागलेले आहेत. आणि रोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर भाष्य करणं, भाजप आणि संघाचा खरा चेहरा जो आहे तो उघडा करणं, याच्या संबंधीचं काम प्रांताध्यक्षांच्याकडनं चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आपण आता सगळ्यांनी मिळून त्या गोष्टीला साथ दिली पाहिजे. देशभरामध्ये आपण 50 वर्ष सत्ता भोगली, परंतु आज आपली अवस्था ही किविलवाणी झाली. लगेच उद्या आजची मिटिंग झाली आणि उद्या काहीतरी आपल्या पदरात पडेल अशी कुठलीही शक्यता याच्यामध्ये नाही. देश पातळीच्या नेतृत्वात बदल होईल किंवा राज्याच्या नेतृत्वात बदल होईल आणि लगेच आपली सत्ता येईल आणि आपल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळेल असं काहीही नाही. आणि असं नसलं तरी सुद्धा तुम्ही सगळे बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येनं अजून काँग्रेसच्या विचारावर निष्ठा ठेवून एकत्र येताय, बसताय, बोलताय, गाव पातळीवर आपले विचार या ठिकाणी व्यक्त करताय, त्याच्याबद्दल तुमचं मनापासून तुमचं कौतुक, तुम्हाला धन्यवाद, तुमचं अभिनंदन. पण हे आपल्याला अशाच पद्धतीनं उद्याच्या काळात टिकवायला लागेल. याच्यासाठी मी राजापूरमध्ये परवा गेलो होतो, खलिफे मॅडमच्यातलं लग्न होतं, ते लग्न अटेंड केलं, पण तिथं दुसऱ्या दिवशी सकाळी ती मिटिंग लागू शकली नाही. सगळे कार्यकर्ते या ना त्या कामात कुठंतरी लग्नाच्या असल्या कारणानं मिटिंग लावा असा मलाही फोर्स त्या ठिकाणी करता आला नाही. म्हणून मी काय केलं, एक 10-20 कार्यकर्त्यांची तिथली प्रमुख जे आजपर्यंत काम करत होते त्यांची मी नावं काढली आणि घरोघरी मी 1-3 तास त्यांच्यावर जाऊन भेटीगाठी घेऊन त्यांच्याकडनं समजून घेतलं की नेमकं काय करता येईल, काय करणं आवश्यक आहे, काय केलं तर पक्ष सुधारता येईल आपल्याला. ह्या सगळ्या भावना मी त्यांच्याकडनं समजून घेतल्या आणि त्याच पद्धतीने जे जुने लोक जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कार्यरत होते, गेल्या 15-20 वर्षात जे पक्षाशी संबंधित नाही आहेत, थोडंसं काही कारणानं बाजूला गेलेत किंवा वयामानानं बाजूला गेलेत, अगदी मोपल साहेबांच्या पासून सगळ्यांच्यापर्यंत मी फोनवर चर्चा केली आणि फोनवरनं बोलून त्यांनी सांगितलं की चांगल्या पद्धतीनं तुम्ही काम करा. त्यांनी आशीर्वाद दिले सगळ्या ज्येष्ठ लोकांनी. आज हुसेन साहेब दलवाई साहेबांचा फोन आला होता, मी खलिफे मॅडमना त्या ठिकाणी भेटून आलो, कीर साहेबांची भेट घेतली. आपल्याला गडतट सगळं बाजूला ठेवून तुम्ही सगळे विचारावर निष्ठा ठेवणारे लोक आहे. त्यामुळं एक नेतृत्व जे आपल्याला राहुल गांधी जे सांगतील, खरगे साहेब जे सांगतील, तो जे आदेश देतील तो आदेश मानून आपण काम चांगल्या पद्धतीनं सगळेजण करूया. युवक काँग्रेस आहे, महिला काँग्रेस आहे, NSU आहे, सुदैवानं इथं तुमच्याकडे सगळ्या बॉड्या आहेत एकदम जे तयार आहेत. आता बघितलं युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे, NSUचा अध्यक्ष आहे, महिला काँग्रेसचा आहे, सेवादलाचे स्वतः TD साहेब आहेत. तर हे चित्र मला बाकी कुठं बघायला मिळालं नाही जिल्ह्यात.
युवक काँग्रेस कार्यरत नाही, एनएसयूआय कार्यरत नाही, महिला काँग्रेस नाही आहे. साहेब आपले 6 नगरसेवक असतात. 6 नगरसेवक तुमच्या इथे या ठिकाणी असतात. त्यामुळे तुमचं चाललेलं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीनं चाललंय. तुम्ही जी शिफारस पवार साहेबांची या ठिकाणी सगळ्यांनी मिळून एकमतानं केली, ती शिफारस मी जशीच्या तशी शब्दामध्ये प्रदेश काँग्रेसला पाठवण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणानं करतो. माझ्याकडे कुठलाही जिल्हा अध्यक्ष बदलण्याचा किंवा नव्यानं नेमण्याचा किंवा तालुका अध्यक्ष बदलण्याचा अधिकार प्रदेश काँग्रेसनं दिलेला नाही. म्हणजे त्याच्या बाबतीत गैरसमज कोणाचा होऊ नये, स्पष्टता आपल्यात वैचारिक स्पष्टता असायला हवी. त्यामुळे जो रिपोर्ट तुमच्या कामकाजाचा एकूण आहे, तुम्ही ज्या भावना पोटतिडकीनं या ठिकाणी व्यक्त केल्या, त्या सगळ्या प्रदेश काँग्रेसकडे मांडण्याचं काम, तुमच्या शब्दात मांडण्याचं काम, त्यातला एकही शब्द इकडचा तिकडे होणार नाही किंवा अमक्यानं सांगितलंय म्हणून बावस्कर मी रिपोर्ट केला असंही तुम्हाला कुठं दिसून येणार नाही. या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवा. आपण सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी काम पुन्हा एकदा उभं करूया. हे उभारणं अवघड नाही. काँग्रेस संपलेली नाही. 2019ला आपल्या 44 जागा आल्या होत्या लोकसभेच्या. पुन्हा आपण उभारी घेतली आणि 2024ला आपल्या 99 जागा त्या ठिकाणी लोकसभेमध्ये आल्या. सबंध तेलंगणची सत्ता आली, कर्नाटक मधली सत्ता आली. देशाच्या पातळीवर गेल्या 10 वर्षामध्ये द्वेषाचं राजकारण जे चालू आहे, धार्मिक राजकारण जे चालू आहे, जाती जातीत अंतर निर्माण करायचं जे राजकारण चालू आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं, त्याला सामान्य लोक कंटाळले. आपल्या समोर आपल्याला अजेंडा दुसरा दिला जातोय आणि त्यांचे हेतू मात्र हे राष्ट्र हे धर्माच्या आधारावर निर्माण करायचं. 25 साली जी भूमिका त्यांनी घेतली होती RSS आणि हिंदू महासभेच्या माध्यमातून, त्या विचारावर यायचं आणि एका धर्माचं राष्ट्र तयार करायचं, ही भूमिका त्यांची पक्की आहे. या देशात लोकशाही असायला नाही पाहिजे. या देशामध्ये हुकुमशाही नांदली पाहिजे. राज्यघटना बदलण्याच्या भूमिकेचे ते आहेत. हे सगळे धोके आपण लक्षात घेऊन ह्याच्यावर उपाय कुठला असेल एकमेव तर काँग्रेस आणि राहुल गांधी हाच या सगळ्यावरचा उपाय आहे. आणि त्या उपायाला आपण ताकद देण्याची गरज आहे. मी काय तर राष्ट्रीय लांबलचक भाषण करावे असं तुम्ही समजू नका. ही काळाची गरज आहे. कारण आपण आता जर हा विचार जर रुजवला नाही तर हे असंच सगळं निघून जाणार हातातनं. आणि उद्या एकपक्षीय राजकारण, आज नगरपालिका, महानगरपालिका, पंचायती, जिल्हा परिषदा, या सगळीकडे प्रशासकीय व्यवस्था हे कशासाठी चाललंय? लोकांच्या शिवाय, लोकप्रतिनिधी शिवाय सुद्धा आम्ही प्रशासन चालवू शकतो, ही गोष्ट आपल्या मनावर बिंबवण्याचं काम चालू. म्हणजे एका बाजूला काय सांगायचं, लोकप्रतिनिधी असले तर भ्रष्टाचार वाढतो म्हणून लोकांच्या मध्ये हे बिंबवायचं सामान्य माणसा, आणि दुसऱ्या बाजूला प्रशासनाच्या माध्यमातून एक कलमी एक खिडकी योजना पैसा गोळा करायचं काम सुरू करायचं. या दोन गोष्टी चालू आहेत आणि या दोन्हीच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीशिवाय आम्ही काम करू शकतो, काम चालवू शकतो, राज्य चालवू शकतो. हा विचार लोकांच्यात बळकट करून निवडणूक पद्धतीला बगल देण्याचं काम हे चालू आहे. एकदा खालच्या निवडणुकीला बगल दिला की वरची निवडणूक सुद्धा सोपी जाते. ईव्हीएम मशीन तर त्यांच्या हातामध्ये आहेच, पण निवडणुकीशिवाय सुद्धा अध्यक्षीय पद्धत आणण्याचा सुद्धा उद्या विचार होणार नाही असं आज सांगता येत नाही. हे सारे धोके आपण सगळेजण लक्षात घेऊया. नेतृत्व कुणाचं आहे, काय आहे, अव्यक्ती आहे का भव्यक्ती आहे, हा विचार बाजूला ठेवूया आणि सगळ्यांनी मिळून ताकदीनं पुन्हा एकदा चिपळूणमध्ये तालुका काँग्रेस बळकट करूया. जिल्ह्याचं नेतृत्व आपण ज्या प्रमाणे सुचवलं आणि बऱ्याच लोकांनी सांगितलं त्याप्रमाणे ती सूचनाही मी प्रदेशला करणार आहे की 2 विभागामध्ये 2 जिल्हाध्यक्ष मिळले तर अधिक ते चांगलं काम सोयीचं होईल आणि येणं जाणं सोपं होईल, कार्यकर्त्यांना भूमिका मांडणं सोपं होईल, तक्रारी करणं सोपं होईल. या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्या काळात निश्चितपणानं करूया. त्याच्या संबंधीचा अहवाल मी प्रदेश काँग्रेसकडे पाठवतो. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की पूर्वीपासून जे कार्यरत असणारे लोक आहेत, काही कारणानं दुरावले असतील, थांबले असतील, तर त्यांची पण एकदा लिस्ट सगळेजण काढून, पवारसाहेब तुम्ही लिस्ट काढा, लियाकत भाई घाट मॅडम ती लिस्ट काढा, त्यांना जाऊन घरोघरी भेटा आणि उद्याची नगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायतीच्या सोडती सुद्धा आता 22 तारखेला होणार आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा आपला चेहरा त्या ठिकाणी पोहोचणं आवश्यक आहे. प्रदेशकडे आपण जे मांडायचं ते सगळेजण मिळून मांडूया की ग्रामपंचायतीच्या पातळीवर आम्हाला आघाडी करायची नाही. प्रत्येक गावात आमचा एक सदस्य जरी आला तरी आमचा पक्ष त्या ठिकाणी पोहोचला जाऊ शकतोय. आपल्याला विचार बळकट करता यासाठी
ताकद त्या ठिकाणी मिळू शकते. हे सगळ्या पद्धतीनं सगळीकडनं आपण प्रयत्न करूया आणि यात सगळ्या नेत्यांचं सुद्धा मार्गदर्शन घेऊन उद्याच्या काळातली आपली वाटचाल सुकर होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. तुम्हाला सगळ्यांना मनापासून काम करण्यासाठी शुभेच्छा देतो. काँग्रेसच्या विचारावर अनेक मोहाचे प्रसंग असताना सुद्धा, अनेक आव्हानं असताना सुद्धा तुम्ही सगळेजण आज सुद्धा एकत्रपणानं येताय, काम करताय. याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद देतो आणि थांबतो.